एक एक ओढा वाहत होता. त्या ओढ्याच्या काठावरती एक भला मोठा वटवृक्ष आहे. काय दिलं समाजाला महानुभावांनी? या गीतेनं काय दिलं? कसं प्रेम दिलं त्याच्यावरती हा दृष्टांत आहे. त्या ठिकाणी एक साधू आपला जप करत बसलेला आहे, डोळे स्थिर केलेले आहेत. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नातु चितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मनस्संस्था, नाही का? 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की मन एकाग्र कसं करायचंय. नाशिकाग्रम स्वम दिशश्च नवलोकयन प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रतेस्तुतम. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये स्थिर बसून नाकाच्या शेंड्याकडे बघून हे ध्यान चिंतन करत करत हा महात्मा त्या ठिकाणी बसलेला आहे. अचानकपणे त्याच काठावरती भला मोठा एक वटवृक्ष आहे, फार जुना आहे. आमच्या साहित्यामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलं वडाला 1000 वर्षाचं आयुष्य. त्याच्यावर कितीतरी पक्षी घरटे करून त्या वडाच्या झाडावर राहत होते. अचानकपणे एक दिवस त्या वडाच्या झाडाला मुळापासून आग लागलेली आहे. धडधड वृक्ष पेटलेला आहे आणि त्याच वटवृक्षावर नाना प्रकारचे विहंगम म्हणजे पक्षी आपापले घरटे करून त्या ठिकाणी राहत आहेत. दया आली साधूला. साधू म्हणतो, तो सांगू लागला त्या पक्ष्यांना, अरे आग लगी इस वृक्ष को. हे पक्ष्यांनो, हे विहंगांनो, हे पक्ष्यांनो, या वृक्षाला मुळापासून आग लागलेली आहे. आग लगी इस वृक्ष को जलने लगे है पत्ते. अरे त्यांचे पान फळ सगळं जळायला लागले. तुम क्यों जलते पंछियों जब पंख तुम्हारे होते हैं. तुम्ही का जळता? तुमच्याकडे पंख आहे, उडून जा, उडून जा, उडून जा. सुखी व्हाल. करावं का माणसाने असं? महानुभाव हे करत नाही. दुःखी जो जीव आहे त्याला जवळ करतो, त्याला आधार देतो, त्याला आश्रय देतो, त्याला जगण्याची हिम्मत देणारा महानुभाव आहे प्रेमाने. आणि मग पक्ष्यांनी मात्र त्या साधूला उत्तर दिलेलं आहे, अरे फल खाये इस वृक्ष के. पक्षी म्हणतात, मामा बाबा तुम्ही आम्हाला उडून जायला सांगता, परंतु आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून या वृक्षावरती आम्ही निवासाला आहोत. ऊन वारा थंडी पासून या वृक्षाने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे. आमचं पालन पोषण इथे झालंय, लहानचे मोठे इथेच झालो, जन्म इथेच झाला, वाढलो इथे. फल खाये इस वृक्ष के, याच झाडाची फळ खाऊन आम्ही मोठे झालेलो आहे. गंधे की है पत्ते.